गणेशोत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिस पासून मोठ्या प्रमाणात बनवल्या जातात। पण या मूर्ती विसर्जनानंतर विरघळत नाहीत। त्यामुळे पर्यावरणाची हानी होते। पर्यावरणाचे रक्षण व्हावे या उद्देशाने अनिरुद्ध उपासना फाउंडेशनच्या वतीने कागदाच्या लगद्यापासून इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवल्या आहेत। गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव असून तो मोठ्या आनंदाने दरवर्षी साजरा केला जातो। गणेश मूर्तीचे आगमन, पूजा आणि विसर्जन यात सामान्य माणूस रमून जातो। पूर्वीच्या मूर्ती शाडूच्या असायच्या, पण आता बाजारात बहुतांशी मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मिळतात। अत्यंत सुबक, गुळगुळीत, वजनाने हलक्या असल्याने या मूर्तींची पसंती वाढली आहे। पण या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने विसर्जनानंतर अनेक मूर्ती भग्नावस्थेत नदी किनारी दिसतात। तसंच यामुळे पर्यावरणाचीही हानी होते। यावर उपाय म्हणून इको फ्रेंडली गणपतीची कल्पना पुढे आली आणि सद्गुरू अनिरुद्ध बापूंनी रामनाम वहीच्या कागदापासून गणेश मूर्ती हा पर्याय सुचवला। या पवित्र कागदांचा वापर करावा या उद्देशाने सद्गुरू अनिरुद्ध उपासना फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रभर कागदाच्या लगद्यापासून गणेश मूर्ती बनवण्यात येत आहेत। ही प्रक्रिया तशी वेळ खाऊ आहे। कागदाचे तुकडे करून ते मिक्सरला लावले जातात आणि नंतर पांढरी पावडर मिक्स करून लगदा केला जातो। त्यापासून मूर्ती बनवून त्याला पाण्याचे केमिकल विरहित रंग वापरले जाऊन इको फ्रेंडली सुबक गणेश मूर्ती तयार केली जाते। मूर्ती बनवण्याचे काम प्रशांत कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली अनिरुद्ध उपासना केंद्राचे अनेक साधक फावल्या वेळी करत असतात। यामुळे आंतरिक समाधान मिळत असल्याची भावना साधकांकडून व्यक्त केली जाते। प्लास्टर आणि केमिकलचे रंग वापरून तयार केलेले गणपती पाण्यामध्ये विरघळले जात नाही। त्यामुळे निसर्गाची अपरिमित अशी हानी होते आणि म्हणूनच अनिरुद्ध बापू उपासना केंद्राच्या वतीने इको फ्रेंडली गणपती तयार करण्यात आले आणि ते कशा पद्धतीने तयार केले ते जाणून घेऊया त्यांच्याकडून। हरिओम। अनिरुद्ध उपासना ट्रस्टतर्फे ज्या रामनामाची वही लिहिली जाते त्या वहीच्या कागदाच्या पासून आम्ही बारीक तुकडे करतो आणि त्याच्यापासून आम्ही लगदा तयार करतो। हा लगदा तयार झाल्यानंतर ह्या लगद्यामध्ये प्रमाणामध्ये व्हाईटनिंग पावडर व खाण्याचा डिंक मिसळला जातो आणि हे मिश्रण एकत्रित करून ह्या मिश्रणाद्वारे जी लाठी तयार केली जाते ती वेगवेगळ्या गणपतीच्या साच्यांमध्ये भरून हे साचे साधारण 18 तास आम्ही ठेवतो आणि त्यानंतर आमच्याकडे कच्ची मूर्ती तयार होते। ही जी मूर्ती आहे ह्या मूर्तीमध्ये ना आम्ही प्लास्टर ऑफ पॅरिस वापरत ना ती तयार झाल्यानंतर त्याला केमिकलचे कलर वापरत, ह्यासाठी आम्ही आपले साधे कॅमलिनचे रंग वापरतो आणि अशा पद्धतीची ही तयार झालेली मूर्ती ही पूर्णपणे इको फ्रेंडली गणपती होते की जी निसर्गातून निर्माण झालेली असते। रात्रंदिवस मेहनत करून संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ही कल्पना प्रत्यक्षात साकारली आहे। इको फ्रेंडली गणेश मूर्ती अगदी अल्प किमतीत मुकुंद नांदुरकर, भेंडे गल्ली, पोस्टासमोर सिद्धसाई संकुलात उपलब्ध करण्यात आलेत। भक्ती आणि सेवा दोन्ही एकाच वेळेस साध्य करणारा श्री अनिरुद्ध उपासना हा उपक्रम स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो कुणीही सहज राबवू शकेल या दृष्टीने सर्वांसाठी मुक्त ठेवलाय। आणखी काही बातम्यांसह भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात थोड्या